नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी आली आताची घडीची मोठी बातमी. वेतनात होणार 26,000 रुपयापर्यंत वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आताची घडीची मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग 2026 पासून लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तयारी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा व राज्यसभेमध्ये वारंवार विरोधकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने सरकार देखील कामाला लागले आहे. केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून या संदर्भात माहिती गोळा करण्याचे कामकाज केले जात आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू होणे नियोजित आहे. त्या अनुषंगाने निदान 2025 मध्ये वेतन आयोग समिती गठीत होणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्रीय कामगार संघटनेकडून वेळोवेळी सरकारला निवेदन सादर केले जात आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात 8वा वेतन आयोग समिती गठीत केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 8वा वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3.68 फीडबॅक फॅक्टर प्रमाणे वेतनवाढ मिळणार आहे. त्यामुळे किमान मूळ वेतनातील वाढ ही 18,000 रुपये व 26,000 रुपये इतके होणार आहे. त्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.